मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नागपूरमध्ये जनता दरबार सुरू झालाय। तर या जनता दरबाराला मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळाली। मुख्यमंत्री सचिवालय हैदराबाद हाऊसमध्ये जनता दरबारचं आयोजन करण्यात आलं। जनता दरबारासाठी नागरिकांची मोठी गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळाली। ही दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतो। उपराजधानी नागपूरमधील जनता दरबार, देवेंद्र फडणवीसांनी जनता दरबार भरवला आणि त्याला नागरिकांनी सुद्धा भरभरून प्रतिसाद दिला। मी महिन्यातनं एकदा जनता भेटीचा कार्यक्रम नागपूरमध्ये करतो। मागच्या महिन्यात मी केला होता, याही महिन्यात केलेला आहे। या निमित्ताने लोकांच्या तक्रारी जमा होतात। केवळ तक्रारी घेऊन आम्ही थांबत नाही, तर त्या विभागाला त्या पाठवतो, त्याचा पाठपुरावा करतो। त्याची माहिती त्यांची तक्रार कोणाकडे गेली आहे याची माहिती देखील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो, जेणेकरून लोकांना त्यांच्या तक्रारींचं निवारण करता आलं पाहिजे, त्या दृष्टीने हा प्रयत्न आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उपराजधानी नागपूरमधून जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले आहेत। जितेंद्र, आपण पाहतोय देवेंद्र फडणवीसांचा खरं तर जनता दरबार भरला आणि नागरिकांची सुद्धा त्या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळाली। काय अपडेट? नक्कीच, कारण आपण आता जे पाहू शकतो की नागपूरच्या मुख्यमंत्री सचिवालय, हैदराबाद येथील हे मुख्यमंत्री सचिवालय आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते गोळा झालेले आहेत। आपण माझ्या मागे पाहू शकतो की सकाळपासून जे आहेत ते नागरिक इथे आपापल्या समस्या घेऊन आलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे केवळ नागपूरच नाही तर विदर्भातीलही अनेक जिल्ह्यातून इथे नागरिक सकाळपासून आलेले आहेत आणि जी प्रचंड गर्दी झालेली आहे मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारासाठी, या जनता दरबाराच्या माध्यमातून जे आहेत त्या नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि याच माध्यमातून याच अनुषंगाने या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नागपुरात आयोजित हा दुसरा जनता दरबार आहे। गेला जनता दरबार जो होता तो 20 एप्रिलला नागपुरात इथेच आयोजित करण्यात आलेला होता। आता तापमान वाढलेलं आहे, उष्णता मोठ्या प्रमाणात आहे, त्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांना कुठली गैरसोय होऊ नये यासाठी मोठा पेंडालही लावण्यात आलेला आहे, पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, कूलर्सही लावण्यात आलेले आहेत आणि जवळपास आताचा जो अंदाज आहे तो 2 ते 2.5 हजार जे नागरिक आहेत ते आपापल्या मागण्या, निवेदनं, समस्या घेऊन इथे आलेले आहेत आणि प्रत्येकाला जे आहेत ते टोकन नंबर दिलेला आहे। टोकन नंबर प्रमाणे मुख्यमंत्री स्वतः यांची निवेदनं स्वतः स्वीकारतील आणि त्यावर जी योग्य कारवाई करण्याचे आदेश जे आहेत किंवा निर्देश ते मुख्यमंत्री आपल्या या जनता दरबाराच्या माध्यमातून देतील। त्यामुळे मुख्यमंत्री नागपूर शहरातील आहेत आणि ज्या जनतेच्या समस्या आहेत त्या समस्या इथेच सोडवण्यात यावा, त्यांना इतर ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडे जाण्याचा त्रास वाचावा या हेतूने या जनता दरबाराचं आयोजन जे आहे ते नागपुरात करण्यात आलेलं आहे। आणि यासोबतच जे काही विविध विभाग आहेत ज्यामध्ये नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालय आणि सर्वच जे विभाग आहेत त्याचे अधिकारी आणि कर्मचारी देखील इथे जे नागरिकांच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आणि खास करून तात्काळ सोडवण्यासाठी इथे उपस्थित आहेत। मुख्यमंत्री स्वतः ते निवेदन स्वीकारत आहेत आणि त्यानंतर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीबद्दल।